आपला क्वेश्चन काय विचारले बघा इथं पहिल्या सुरुवातीला एक्झाम्पल 1 फाइंड dy बाय dx इफ dy बाय dx काढायचं आहे आपल्याला. कधी काढायचं आहे? ज्यावेळेस x टू दी पॉवर 5 प्लस एक्स वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय टू दी पॉवर 4 इक्वल्स टू 4. या ठिकाणी सर्व टर्म कशा आहेत? कॉम्बिनेशनमध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला y इक्वल्स समथिंग दिले का? नाही आहे. y इक्वल्स दिले असतं काय केलं असतं तुम्ही? dy बाय dx इक्वल्स टू पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता. पण या ठिकाणी काय केलं? ह्या टर्म ज्या आहेत त्या कॉम्बिनेशनमध्ये दिले आहेत. ठीक आहे, त्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, बघा या ठिकाणी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी मी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्सच काम लिहिलं आहे, कारण या ठिकाणी काय आहे? आपल्याला dy बाय dx काढायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला y ला विथ रिस्पेक्ट टू काय आहे? x आहे. म्हणून मी काय लिहिले या ठिकाणी? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काढायचं काय आहे? dy बाय dx. या ठिकाणी जर आपल्याला काढायला सांगितलं असतं dx बाय dy तर डिफरन्शिएट केलं असतं आपण x ला विथ रिस्पेक्ट टू y. ओके, मग या डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 5 plus derivative of x y cube plus derivative of x square y plus derivative of y to the power 4 equals to derivative of 4. That is equals to x to the 5 चा डेरिव्हेटिव्ह हे 5x टू दी पॉवर 4 प्लस हे पहिली टर्म कॉन्स्टंट ठेवली, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह y क्यूब प्लस आता y क्यूब कॉन्स्टंट ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इथे या ठिकाणी प्लस आता हे टर्म या ठिकाणी सुद्धा किती आहेत बघा? दोन टर्म आहेत, एक आहे एक्स स्क्वेअर, दुसरा आहे y. तर पहिली टर्म कॉन्स्टंट ठेवा एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस आता या टर्मला कॉन्स्टंट ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा एकच टर्म आहे y टू दी पॉवर 4. जसं x टू दी पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण तसा याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? हा 4y टू दी पॉवर 3 इनटू या ठिकाणी बघा हे बघा x टू दी पॉवर 4 चा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, ओके, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, इथं आपण लिहितो हे 4x टू दी पॉवर 3 लिहितो इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतो? x चा घेतो. ओके, या ठिकाणी हे x टू दी पॉवर 4 जे आहे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याच्यानंतर आपण काय करतो? त्याच्या मधल्या जी टर्म आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो. हे 4x क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय होतं या ठिकाणी? हे dx बाय dx कटलं, या ठिकाणी कॅन्सल होऊन जाते. ओके, या ठिकाणी 1 भेटते. पण या ठिकाणी इथं या ठिकाणी ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत त्यावेळेस सुद्धा काय करायचं आपल्याला? असंच लिहायचे. 4x क्यूब लिहिलं तर 4y क्यूब लिहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? नंतर इथं y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, हे टर्म लक्षात राहू द्या. या ठिकाणी याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 येतो म्हणून आपण इथं लिहित नाही किंवा काहीच करत नाही, फक्त आपण काय लिहितो? इथं 4x क्यूब लिहितो. दॅट इज हे dy बाय dx आणि इक्वल्स टू कॉन्स्टंट 4 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आला 0. हा 5x टू दी पॉवर 4 प्लस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब. बघा इथं परत डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब, y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, या क्यूबचा अगोदर डेरिव्हेटिव्ह घ्या, हा येईल 3y स्क्वेअर इंटू या मधल्या yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, प्लस इथं हा y क्यूब, एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आला 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं बघा y आहे, yचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डायरेक्ट लिहून टाकायचं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं काय आलं असतं? dx बाय dx या ठिकाणी कॅन्सल होऊन गेलं असतं. ओके, पण इथं लिहून टाकायचं हे dy बाय dx प्लस हे y इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x प्लस 4y क्यूब dy बाय dx. That is equals to 0.
हे टर्म भेटली. आता याच्यावरून फक्त आपल्याला काय करायचं, dy बाय dxचा टर्म एका साईडला करायचं आणि dy बाय dx नसलेल्या टर्म जे आहेत ते दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. हे 3x वाय स्क्वेअर, बघा हे टर्म लिहितोय मी, हे 3 लिहिलं, हे x लिहिलं, हे वाय स्क्वेअर लिहिलं आणि dy बाय dx. दुसरी टर्म बघा, dy बाय dx ही टर्म आपण घेतली. दुसरी टर्म dy बाय dx इथं आहे, हे प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx. त्याच्यानंतर बघा लास्ट टर्म, हे प्लस 4y क्यूब dy बाय dx. दॅट इज इक्वल्स टू, उरली आयटम आपण उजव्या साईडला घेऊन जाऊ. बघा कोणती कोणती उरली, 5x टू दी पॉवर 4 मायनस 5x टू दी पॉवर 4. ओके, एक टर्म घेतली. दुसरी टर्म आहे y क्यूब, हे प्लस वाय क्यूब. मायनस मी बाहेर घेतलंय त्याच्यामुळे मध्ये काय लिहितोय मी, प्लस लिहितोय. ओके, हे सर्व टर्म प्लस आहेत, पुढे गेल्यानंतर काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. वाय क्यूब इथं हे प्लस 2xy. ओके, हे टर्म दॅट इज इक्वल्स टू लिहित. बघा या ठिकाणी dy बाय dx आहे, इथं dy बाय dx आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे, dy बाय dx आहे. तर dy बाय dx आपण कॉमन काढू सर्वात. इथं राहिलं मग हे 3x वाय स्क्वेअर प्लस हे एक्स स्क्वेअर इथलं प्लस हे 4y क्यूब आणि हे dy बाय dx सर्वांचं या ठिकाणी घेऊत आपण. dy बाय dx इक्वल्स टू, हे टर्म काय आहे, मायनस 5x टू दी पॉवर 4 प्लस y क्यूब प्लस हे 2xy. ओके, तर आपलं पाहिजे काय, फक्त dy बाय dx पाहिजे. फक्त हे ठेवा आणि हे टर्म जे आहे तर मल्टिप्लायमध्ये इकडे उजव्या साईडला घेऊन जावा, ते जाईल डिवाइडमध्ये. dy बाय dx इक्वल्स टू, हे टर्म ॲज इट इज मायनस 5x टू दी पॉवर 4 प्लस y क्यूब प्लस 2xy डिवायडेड बाय, इथं हे टर्म ॲज इट इज, हे 3x वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y क्यूब. ओके, आणि हेच असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. क्वेश्चन नंबर 2, y क्यूब प्लस कॉस xy इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस साइन ब्रॅकेटमध्ये x प्लस y. ओके, याला आता आपण डिफरन्शिएट करू. डायरेक्ट डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा अगोदर पूर्ण टर्मला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस xy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस वाय. या ठिकाणी वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इथे येईल, हे 3y स्क्वेअर इंटू, परत काय करायचं आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे हा वायचा, प्लस इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. ओके, हे मायनस साइन एक्स प्लस वाय इंटू, परत आपला डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे, ह्या अँगलचा, सॉरी एक्स वाय आहे ना, एक्स वाय. ओके, परत या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय दॅट इज इक्वल्स टू, इथं बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह भेटेल हा 2x मायनस साइन, इथं काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा अँगलचा एक्स प्लस वाय. या ठिकाणी बघा फक्त इथं साइन एक्स किंवा कॉस एक्स जर असतं, काय केलं असतं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असता, कॉस एक्स आला असता, आणि त्या एक्स जो आहे मधला अँगल, त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 1 येतो, म्हणून त्या ठिकाणी आपण परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत नाही. पण या ठिकाणी अँगल एक्स आहे का नाही, काय इथं एक्स प्लस वाय आहे,
म्हणून आपण इथं परत काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो. या ठिकाणी सुद्धा बघा, इथं हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, मायनस साईन एक्स वाय घेतला. या पूर्ण टर्मला आपण कन्सिडर केलं, एक्स वायला एक्स कन्सिडर केलं आणि हे परत एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, कारण ते एक्स नाही आहे म्हणून एक्स वायचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, दॅट इज इक्वल्स टू, बघा काय होईल मग, हे 3y² डिवाय बाय dx मायनस साइन ऑफ एक्स वाय. या ठिकाणी बघा परत दोन टर्म आहेत, एक एक्स आहे, दुसरे आहे वाय. ठीक आहे, तर दोन्हीचा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरायचा. ओके, पहिली टर्म कॉन्स्टंट, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म कॉन्स्टंट आणि पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. इक्वल्स टू हे 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, या ठिकाणी आला 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय आला, dy बाय dx. ओके, dy बाय dx ऑफ x प्लस dy बाय dx ऑफ y. डी बाय dx ऑफ x म्हणजे काय, dx या ठिकाणी कॅन्सल झालं किंवा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला मग इथं 1 लिहिलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 येत नाही म्हणून इथं काय लिहिलं आपण, dy बाय dx. ओके, या ठिकाणी 3y² dy बाय dx मायनस 5 साइन xy. या ठिकाणी हे जी टर्म आहे हे साइन एक्स वायने मल्टिप्लाय आहे. हे ब्रॅकेटमध्येच लिहा, कारण तुम्ही जर हे ब्रॅकेट नाही केलं तर फक्त मल्टिप्लाय कशाला होईल, फक्त एवढ्या टर्मला होईल. ओके, हे सेपरेट टर्म होऊन जाईल, त्यासाठी ब्रॅकेट करा या टर्मसाठी. साइन एक्स वाय एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आणि डी एक्स बाय डी एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, दॅट इज लिहायची आवश्यकता नाही आहे. इक्वल्स टू हे 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. आयज डी ठेवा, या ठिकाणी काही सिम्प्लिफाय 3y² मायनस साइन ऑफ एक्स वाय एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी इथं सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. 3y² मायनस हे साइन एक्स वायने मध्ये मल्टिप्लाय केलं, एक्स इंटू साइन एक्स वाय डी वाय बाय डी एक्स. परत या साइन एक्स वायने तर मध्ये मल्टिप्लाय करा, वायला मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हे टर्म 2x मायनस कॉस एक्स प्लस वायने मल्टिप्लाय कॉस ऑफ एक्स प्लस वाय, परत मायनसने याला मल्टिप्लाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स. साइन एक्स वाय डी वाय बाय डी एक्स मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय डी वाय बाय डी एक्स. हे टर्म डाव्या साईडला प्लस झाली, प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स. ओके, आता उरलेला टर्म उजव्या साईडला घेऊन जाऊत. इक्वल्स टू उजव्या साईडला काय आहे बघा, हे 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि इथली टर्म मायनस 3y². ओके, त्या तिन्हीमधून 1, 2 आणि 3मधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढतो आपण. काय राहते बा शिल्लक, मायनस एक्स साइन एक्स वाय मायनस वाय साइन एक्स वाय आणि इथं प्लस
कॉस एक्स प्लस वाय आणि dy बाय dx कॉमन, dy बाय dx that is equals to हे term as it is 2x minus cos of x plus y minus 3y square dy बाय dx equals to फक्त या ठिकाणी dy बाय dx ठेवलं, बाकीच टर्म उजव्या साईडला घेऊन जा. बघा उजव्या साईडला काय आहे, हे 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस 3y स्क्वेअर डिवायडेड बाय हे टर्म. बघा काय आहे, हे टर्म सुरुवातीला लिहूत आपण कॉस ऑफ एक्स प्लस वाय, ही टर्म लिहिली, दुसरी टर्म ही लिहूत मायनस एक्स साइन एक्स वाय आणि हे मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय. ठीक आहे, आणि हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर.